नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललोय आमच्या तळ्यावरती फिशिंग करायला। तर आपल्याला तळ्यावरती कुठल्या प्रकारची फिश भेटते, कसे मी पाग आणि मच्छी पकडतो ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला नक्की पूर्ण पहा। तर चला तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो तळ्यावरती। तर आता आम्ही इथे तळ्यावरती पोहोचलो आहोत। हा बघा, आता पाणी कमी झाले ना, त्याच्यामुळे आता मच्छी भेटते मस्तपैकी। चला आता आम्ही चाललेलो आहे मच्छी पकडायला, बघू कशा प्रकारे मच्छी भेटते ते। आणि एकच पाग आणलेला आहे, आज मी पाग वगैरे आणलेला नाही। हे बघा, आता तळ्यावरती आलो आहे मी। त्या साईडला आपलं एक तळ आहे, ते पाहू शकता तुम्ही। मागे आपल्या इथे ठाणा सुद्धा दिसतो इकडनं। बघा किती मेहनत करायला लागते। बघा आता पहिला शेव टाका लावलेला आम्ही। मासा आलेला आहे पागामध्ये, पहिल्या शेवामध्ये आलेला आहे आपल्या। काय आलंय चला बघूया। ओहो, दोन शेक आलेले आहेत बघा। 3 शेक आलेले आहेत, 3। साईज पाहू शकता केवढी मोठी आहे शेकची। बोयटे गाईज। काम 25 झालेलं आहे आपला। हे बघा साईज बघू शकता, एका त्याच्यात 3 आलेले आहेत। बघा साईज आलेले आहे, बघू शकता। पहिलाच पागामध्ये केवढं आपल्याला मच्छी भेटलेली आहे। बघूया आता पुढे काय काय भेटते ते। आणि हा पाहू शकता मागे व्ह्यू, काय किती छान व्ह्यू आहे। ते डोंगर सुद्धा आहेत आपल्या इथे, मागे सुद्धा डोंगर आहे। आणि ते ठाणा सुद्धा जवळ आहे। आणि आता ब्रिज सुद्धा इकडनं चाललेला आहे। आता आपण डायरेक्ट नागल्यावरनं ठाण्याला जाऊ शकतो 5 मिनिटात फक्त। कोलंबी आलेली आहे वरतीच। साईज बघा, साईज पाहू शकता गाईस, केवढी मोठी कोलंबीची साईज आहे। एकच आलेली आहे आता, बघूया अजून काय काय भेटते ते। पाहू शकता हा आपला तळा आहे आणि 2-3 पार्टमध्ये आहे आपला, एकच पार्टमध्ये नाही आहे। 2-3 पार्टमध्ये केलेलं आहे आपण। मध्ये बाण सुद्धा आहेत मोठे मोठे। पाहू शकता केवढा मोठा मासा भेटला गाईस, केवढा मोठा भेटलेला आहे मासा आपल्याला, कटला मासा। आणि या काला मासा कुठे आहे? एक काला मासा सुद्धा आलेला आहे। हे बघा काला मासा सुद्धा आहे एक। हे बघा काला मासाची पण साईज चांगली भेटलेली आहे। आणि कटला मासा पाहू शकता जवळपास 1 किलोच्या आसपास असू शकतो हा। हे बघा गाईज, केवढा मोठा कटला मासा भेटलेला आहे। बघा केवढा मोठा आहे, जवळपास 1 केजीचा असेल। तुम्ही बघितलं असेल केवढा मोठा आपल्याला कटला मासा भेटलेला आहे। आणि आता अजून आपण फिशिंग करणार आहोत, बघू आता आपल्याला काय काय भेटते ते। आणि इथे आम्ही जी पण काही मच्छी पकडली आहे ती आम्ही सर्व पागाने पकडलेली आहे। आणि आता मी तर आज पाग घेऊन आलो नाही, मी फक्त आज व्हिडिओ काढायला आलो आहे। आणि माझा भाऊ इथे पाग घेऊन आलेला आहे आणि त्यांनी बघा कशी मच्छी पकडली आहे। फक्त 5 मिनिटात आम्ही एवढी मच्छी पकडलेली आहे। आता पुढे बघूया आपल्याला अजून काय काय भेटते ते। चला बघा आता काय भेटते बघूया। बघूया आता काय येते ते पागामध्ये। आता आपल्याला कोलंबी भेटलेली आहे, शेग मासा भेटलेला आहे, कटला मासा भेटलेला आहे आपल्याला। आणि बघा अजून एक कोलंबी आलेली आहे। साईज बघा गाईस, साईज। आणि कोलंबी बघा 1-2च येते, परंतु त्याची साईज पाहू शकता केवढी मोठी साईज आहे। बिग साईजची कोलंबी आहे। तर बघा हा इथे आमचा फार्म हाऊस सुद्धा आहे, ते लवकरच ओपनिंग होणार आहे। बघू शकता आता त्या साईडला गेलेलं आहे, त्या साईडने आता पाक टाकलेलं आहे। बघूया आता काय काय भेटते ते। बघूया पुन्हा पाक टाकलेलं आहे, काय येते याच्यामध्ये बघू चला। बघा मस्त असा पाक पडलेला आहे, बघू चला आता काय येते। आपण इकडनंच व्हिडिओ शूट करणार आहोत, कारण की त्या साईडला जायला थोडा प्रॉब्लेम आहे। बघू शकता किती गवत आहे। चला आता पुढे पाक टाकून बघूया काय भेटते ते।
पाक तर मस्त पडतो, परंतु काय आहे की आता दुपारची वेळ आहे ना, पाणी गरम झालेलं आहे थोडा. हा बघा मस्त असा पाक पडलेला आहे. चला बघूया आता काय भेटते. कधीपासून आपण 3-4 शेव टाकलेले आहेत, परंतु काय तेवढं काय भेटलं नाही आपल्याला. पहिला 2-3 शेवामध्ये आपल्याला मस्त अशी मासली भेटलेली आहे. हा बघा, हा काळा मासा भेटलेला आहे अजून एक आपल्याला. ओ, हे बघ छोटा काला मासा आलेला आहे. आपण सोडून देणार आहोत पुन्हा. बघू शकता बाण मासा भेटलेला आहे, मोठा एकदम. बघा केवढा मोठा आपल्याला बाण मासा भेटलेला आहे. केवढा मोठा आहे बघा, कॅमेरामध्ये सुद्धा येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल, आम्ही तल्यावरती जाऊन ताजी मच्छी पकडली होती आणि काय मच्छी भेटले तुम्ही बघू शकता. आपला काम 25 झालेला आहे इथे. बघा आपल्याला एक बाण मासा भेटलेला आहे, एक कटला मासा भेटलेला आहे आणि काले मासे आणि बोई मासा आणि कोलंबीसुद्धा भेटलेली आहे. आणि ही मच्छी सर्व आपण पागाने पकडली आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.